थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. अप्रतिम सामना आपण पाहिला, शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना आपण पाहिला, परंतु भोज संघाने सामना जिंकून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. भोज संघाचं नक्कीच हार्दिक अभिनंदन. तर पहिल्या फेरीमधील तिसरा सामना रंगतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर विपक्ष शेलू या दोन टीममध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर या टीमने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, तर शेलू टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. तर शेलू संघाच्या माध्यमातून दोन फलंदाज आपण पाहतो. सलामीची जोडी यावेळी मैदानावरती येते. भावेश आणि योगेश ही जोडी आहे. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटकंत गोलंदाज नरेश पंचांचा इशारा देतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा या सामन्यासाठी. सामना सुरू होतोय पहिल्या फेरीमधील तिसरा सामना. यावेळी फक्त दिशा देतो, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळीच आपण पाहू शकाल गली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण 38 सर्कलमध्ये शॉट गलीला. एक चिकी सिंगल पूर्ण करतोय. एका धावेने संघाचं आणि स्वतःचं अकाउंट ओपन करतोय फलंदाज भावेश आणि योगेश ही जोडी आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर विपक्ष शेलू या दोन टीममध्ये सामना सुरू आहे. बदलापूर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यावेळी ऑन ड्राईव्हचा फटका आहे, सन्मान दिला जातोय. डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. योगेशच्या माध्यमातून एक चेकी सिंगल पूर्ण करतो. दोन्ही फलंदाजांनी एका धावेने नक्कीच आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, दणदणीत खणखणीत पहिला चौकार येतोय फलंदाज भावेशच्या बॅटमधून. तर या दरम्यान वासुदेवजी टेंबे आपल्याला मंचावरती येण्याची कृपा करतोय. आपण या मंचावरती. तर या दरम्यान आमच्या मंचासमोर निश्चितच आगमन होते ते PPL पालकमंत्री प्रीमियर लीगचे सर्व अध्यक्ष सन्माननीय दीपकजी चव्हाण, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आमचे दत्तमामा बनोटे यांचं सुद्धा आगमन होते. त्यांना मी विनंती करेन की आपण या मंचावरती आणि आसनस्थ व्हा. रोशन. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. कारण की येणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं नक्कीच गरजेचं आहे आणि नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी, प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान केला जातो. या आयोजनाच्या माध्यमातून नक्कीच लाख आभार व्यक्त करेन. एक अप्रतिम आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या संघाच्या माध्यमातून. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन खूप सुंदर आहे. शरीराचा वेध घेतला होता. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल धर्मेंद्र वर्मा सर आहेत. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय योगेश इंद्रीकर सर आहेत. हे दोन अनुभवी पंच आपण पाहतोय. MCA मान्यता प्राप्त हे पंच आहेत. धावसंख्या स्थगित आहे 7 धावा धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर पहिलं मार्गस्थ आहे P1चं नरेश. अप्रतिम षटक फेकतोय. यावेळी खोदून काढतो. ऑनड्राईव्हचा फटका आहे. धावबादची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसलाय. एक चिकी सिंगल पूर्ण होते. एका षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती शेलू या टीमची. हॅलो. तर या दरम्यान बाबाजी दुले, संतोष इरमाली आणि त्याचबरोबर अविनाश धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा
या पुढची नेक्स्ट लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र जय हनुमान जोयली विपक्ष लिटिल स्टार धारोळ या दोन टीम मध्ये. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. अप्रतिम समालोचक आहेत, आमचे आदर्श आहेत. तर नक्कीच आपण पाहू शकाल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना रंगतोय या मैदानावरती शेळू बनाम बदलापूर या दोन टीममध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर गणेशजी इरमाळी साहेबांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर अभय भोईर साहेबांना विनंती असेल आपण सुद्धा या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 8 अशी संतावणी सावध सुरुवात शेलू संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटकंद गोलंदाज संजय. पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिल्या चेंडूवरती खूप मोठी सफलता प्राप्त करतोय गोलंदाज संजय आणि शेलू टीमला 8 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का बसतोय. भावेश बॅक टू द पवेलियन. मेहनत करूशी पुढे जाऊया नाव गावाचा रोशन करूया. कामधंदा सोडून क्रिकेट बघायला झाल्याने सारी पोरांनी गोला. दिवसांनी तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये तब्बल 8 धावा बनवल्या होत्या आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती संजय या गोलंदाजाने सफलता प्राप्त करून दिली आहे. ती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर या टीमला खूप मोठा धक्का बसला. शेलू टीमला भावेशसारखा विस्फोटक फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला आहे. तर नवीन फलंदाज आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती येतोय गुरुनाथ. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती येतोय गुरुनाथ. संजय ओव्हर द विकेट. यावेळी अपिश खेळतायत. जेलची संधी आणि सुरेख जेल टिपला जातोय. फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गुरुनाथ बॅक टू द पवेलियन. या डिंग डॉंग पुणे संघाच्या लाडक्या कर्णधाराचा थँक्यू सो मच. 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त करतोय आणि आता मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे हा गोलंदाज संजय. बघूया या स्पर्धेमधील तिसरी विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हॅट्रिक चेंडू आपण पाहतोय. हवेमध्ये खेळलाय. जेलची संधी. चांगला प्रयत्न केला होता. 100% कमिटमेंट दाखवतोय. 100% प्रयत्न करतोय. या मैदानावरती क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तुषार. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. इन डबल फिगर मध्ये 10 धावा धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर यावेळीच दुसरा मार्गस्थ आहे संजय. पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू गुडलेन स्पोर्टवरून एकदा बाउन्स होतोय. टेक ऑफ मध्ये चेंडू आणि सरळ जाऊन यष्टरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल सनी आहेत.
पुढील चेंडू पुन्हा एकदा संजय. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. शॉटम पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना आहे. 3 षटकं समाप्त झाल्यानंतर नक्कीच ड्रिंक्स ब्रेक असेल याची नोंद घ्यायची आहे. TVS ज्युपिटर ही गाडी आतमध्ये येईल 3 षटकं समाप्त झाल्यानंतर. परंतु प्रतिहल्ला चढवला जातोय. संजयच्या गोलंदाजीवरती आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त करतोय. खूप चांगली माहिती रमेश मयेकर यांच्या माध्यमातून. अप्रतिम गुणलेखकाची भूमिका आपण पाहतोय. गेली 3 दिवस नक्कीच अप्रतिम पार पाडतोय रमेश मयेकर. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. एक मोलाची कामगिरी, एक मोलाचं सहकार्य या स्पर्धेला. यावेळी सुरेख टायमिंग स्क्वेअर द विकेट खेळतोय. प्रॉपर कनेक्ट होत नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावेचा उद्या होता. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने 17 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेलू या संघाची. तर नक्कीच ज्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आदरणीय हनुमानजी टेंबे, समेशजी राऊत, पांडुरंगजी लहाणे, नितेश लहाणे, करण लहाणे, राज भोईर, प्रणेश लहाणे, भाविश लहाणे, नवनाथ राऊत, ऋतिक लहाणे, संदेश राणे, रवींद्र मस्कर, सौरभ लहाणे, योगेश मस्कर, प्रशांत लहाणे, पप्पू टेंबे, भालचंद्र लहाणे, शुभम राऊत आणि जगदीश खंबाळे यांच्या माध्यमातून नक्कीच अप्रतिम सहकार्य आपण पाहतोय. नक्कीच या सर्वांनी दिवस रात्र एक केली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. नक्कीच त्यांनासुद्धा यश मिळतं आहे. नक्कीच कारण की ही स्पर्धा यशस्वी होण्याच्या वाटचाल करतोय. समाधानजी टेंबे यांचंसुद्धा विशेष सहकार्य आहे. यावेळी आपण पाहतोय अखूट टप्प्यात चेंडू होता. शफल झाला फलंदाज. क्षेत्र निवडलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषे बाहेर उत्तुंग षटकार येतोय. फलंदाज आपण पाहतोय यावेळी सचिनच्या बॅटमधून. संगीत आपण पाहतोय DJ मास्टर मॅडीच्या माध्यमातून. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. यावेळेस आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती खूप मोठा फटका आपण पाहतोय. फलंदाज सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. फटका फसलाय. जेलची संधी जज करतो क्षेत्ररक्षक आणि सुरेख जेल टिपला जातोय सनीच्या माध्यमातून. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेलू टीमला बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजाने 2 उत्तुंग षटकार लगावले होते त्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय. फलंदाज बाद होतोय सचिन. बॅक टू द पवेलियन. कौतुक करेन मी आमच्या लाडक्या व्हॉलेंटियर्सचं, लाडक्या स्वयंसेवकांचं. खूप चांगली कामगिरी व्हॉलेंटियर्सच्या माध्यमातून होते.
यावेळी सुरेख टायमिंग करतो, चेंडू ट्रॅव्हल होतो. यावेळी लो मॅन लँड स्टँडमध्ये हा चेंडू लँड होतोय. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. यावेळीच आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आहेत 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा गीतेश सज्ज होतोय ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू फेकला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु एक छोटी धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंगला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय अक्षय आहे, जो नवीन आलाय फलंदाज 5व्या क्रमांकावरती. अक्षयला इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील. गीतेश पुन्हा एकदा. यावेळी सुरेख चेंडू फेकला जातो आहे. इन स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी होते. गीतेश जरूर पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. तदनंतर आपण पाहतोय सुरेख कमबॅक करतोय या मैदानावरती हा गोलंदाज गीतेश. धावसंख्या स्थगित आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. ICC नियम क्रमांक 25 लगावला जातोय. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 27 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. सुरेख टायमिंग. लॉंग बिग वे ह्यूज मॅक्सिमम बिग हिट षटकार. च्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. 11.00च्या सरासरीने 33 धावा बनवल्यात पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. हॅलो. तर या ठिकाणी आम्ही मंचावरती बोलतोय, ज्या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित आहेत. जर विचार केला तर याच विभागामध्ये वांगणी परिसरामध्ये जी लीग होते PPL अर्थातच पालकमंत्री प्रीमियर लीगचे अध्यक्ष सर्वे सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक हरिभक्त पारायण गणेशबुवा भोईर यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय दीपकजी चव्हाण साहेब यांचा यथोचित्त मानसन्मान करावा, ज्यांच्या माध्यमातून फार मोठी पावलं उचलली गेली आहेत गेल्या 3 वर्षापासून. आणि या विभागामध्ये ज्या लीग होतात VPL असेल या PPL असेल, मात्र तेथून मात्र या सर्व खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे खेळण्यासाठी. तर त्यांचा शुभ सन्मान, मायाची शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटम दिलं जातोय. त्याचबरोबर मी बाबाजी धुले उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी संयोजन कमिटीला विनंती करेन. बाबाजी धुले यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्याचबरोबर आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत, ते जानमंग क्रिकेट संघाचे
ज्यांच्या नावाने हा संघ ओळखला जातोय चांदपचे आमचे आतिश भंडारी यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सामना रंगतोय या मैदानामध्ये. पहिल्या फेरीमधील तिसरा सामना लेग बाईटचा इशारा येतोय. योगेश इंद्रीकर सरांचा अवंतरच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती नक्कीच गोल्डन विकेट कॅरी केली आहे गोलंदाज संजयने. सेकंड स्पेलमध्ये आलेला आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक घेऊन तो गोलंदाज संजय कासगाव एनकडून. यावीस फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. या दरम्यान मनोजी कडव साहेबांचं आगमन. हॅलो. तर या दरम्यान पाहतोय आपण संतोषजी इरमाळे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोषजी इरमाळे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. याचबरोबर ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय ते VPL कमिटीचे अध्यक्ष, त्याचबरोबर वांगणी क्रिकेट समितीचे प्रेसिडेंट अध्यक्ष सन्माननीय मनोजजी कडव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर त्यांना मनपूर्वक विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. थँक्यू सो मच जगदीशजी पाटील. कारण की येणाऱ्या सर्व मान्यवरांचं यथोचित सन्मान जगदीशजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. थँक्यू सो मच. 6 धावा उपयुक्त ठरतायत. याच दरम्यान बदलापूरचा वंडर बॉय करण धुळेचं आगमन. या पुढीलच्या सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली विपक्ष लिटल स्टार धारोळ. दोन्ही संघाचे संगणक या टॉससाठी या विषयाचा वेध घेतला जातो आहे. एक चेकी सिंगल पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत 41 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या षटकामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय या मैदानावरती संजय. ज्याप्रमाणे संजयने दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या, 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. या षटकामध्ये सुद्धा 5 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावा खर्च करतोय आणि 2 सफलता प्राप्त करतोय. अजून एक धक्का बसतोय. यष्टी उद्ध्वस्त दांडी गुल होतीये. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेलू टीमला 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती 2 षटकं फेकलीत. गोलंदाज संजयने 17 धावा खर्च करतोय आणि 5 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे गोलंदाज संजयला. आदरणीय मुरलीधर राऊत साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. मुरलीधर राऊत साहेबांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. या दरम्यान आपण पाहू शकाल दत्ता कडव साहेबांचं आगमन. वेलकम. त्याचबरोबर वांगणी क्रिकेट समितीचे अध्यक्ष मनोजजी कडव आणि आमचे दत्ता मामा बनोटे यांचं आगमन होतंय मंचावरती. सहर्ष स्वागत. तर करण धुळे यांना विनंती असेल आपण या मंचावरती या पुढीलच्या सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. तर अजय या टॉससाठी जोवेली संघाचे संगणक आणि लिटल स्टार धारोळ सुनील शेंडे यांना विनंती असेल आपण सुद्धा या टॉससाठी या पुढीलचा सामना असेल लिटिल स्टार धारोळ विपक्ष जय हनुमान जोवेली. यावेळी सुरेख टायमिंग करतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धावसुद्धा पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे गोलंदाज तेजसच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती चामटोली गाव एंडकडून तेजस.
यावेळेस अजून एक चेंडू, चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू फेकला होता, खोदून चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे सरकते. यावेळेस आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा आहेत 45 धावा धावफलकावरती. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. ही स्पर्धा नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून वर्ल्ड टेनिस क्रिकेटवरती आपण पाहू शकाल. जे प्रेक्षक ऑनलाईन ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस लोअर फुलला चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज तेजस आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का बसतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेलू या संघाला. आहे नॉस्ट्राईकला फलंदाज करण आहे. ही जोडी आपण पाहू शकाल 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे हे फलंदाज. 7 फलंदाज गमावलेले आहेत. ते म्हणजेच शेलू या संघाने 45 या धावसंख्येवरती अप्रतिम षटक फेकतोय तेजस. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. अपिश खेळत आहेत वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. आपण जर पाहिलं गेलं तर चूक करतो क्षेत्ररक्षक. सोपा झेल सोडला जातोय गीतेशच्या माध्यमातून आणि 2 धावांचा अवधी होता. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचं मार्गस्थ आहे. अजून एक चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर अधिक बाउन्स होतोय. टेकअप चेंडू आणि सरळ जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू स्लोगोरच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज तेजस. अंतिम षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण पाहतोय तेजसच्या माध्यमातून. तेजस पुन्हा एकदा सज्ज होईल. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. यावेळी सुरेख चेंडू फेकला जातोय. धावबाची संधी आहे आणि तर दरम्यान जांभळ्याचे किरणजी टांडगे यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. नक्कीच तेजसला एक सूचना असेल की बेल्स पडणं खाली हे गरजेचं असेल. कारण की बेल्स नंतर पाडली, कारण की आधी त्यानेच स्वतःहून हातामध्ये घेतली होती. परंतु असा फलंदाज आऊट नसेल याची नोंद घ्यायची आहे. परंतु त्यानंतर आपली चूक दुरुस्त केली ते म्हणजे तेजसने. तर अजून एक धक्का बसला आहे. 8वा फलंदाज बाद झाला शेलू टीमचा. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 48 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी 2 वाईट चेंडू फेकलेत गोलंदाज तेजसने. ज्या तेजसने 5 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर हे 2 वाईट चेंडू फेकतोय. एकूण 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय हा गोलंदाज तेजस. यावेळी शॉर्टम पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावरती आणि 56 धावांचं लक्ष ठेवलंय शेलू संघाने छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर या संघासमोर. थँक्यू रोशन. तर चला टॉससाठी या लेटेस्ट स्टार धारोल विपक्ष जे हनुमान जोवेडी. एकीकडे असेल करणचा संघ, अजयचा संघ पाहायला मिळेल. दुसरीकडे कवी शेंडे असेल, सुनील शेंडेचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर दोन्ही कर्णधार या लगेच टॉससाठी. तर आमचे PPL चे अध्यक्ष दीपकजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल या 2 उभय संघामध्ये.
तर टॉस केला जातोय. अजय आणि कवी आहेत आमच्या समवेत. कॉल दिला गेलाय. छापा टॉस जिंकलाय जय हनुमान जोईली संघ. अभिनंदन. ते निश्चितच कवी आहेत. कवी डिसाईड काय केलं अजय निर्णय? करण तर डिसिजन कळवायचंय अजय. ओके. तर निश्चितच कवी आमच्या समवेत आहेत. एक कवी या विभागातील एक ऑफ स्पिनर म्हणून त्याची शैली आहे आणि फिरकीचा जादूगर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. असे क्वचितच गोलंदाज आढळतात की ज्यांच्याकडनं फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते आणि ती गोलंदाजी करत असताना मोठे मोठे खेळाडू असतात फलंदाज त्यांना मात्र त्रस्त केलं जातंय. तर एकंदरीत या मैदानामध्ये जर विचार केला तर दोन बलवान बलिष्ठ संघ यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल ती मात्र या दोन संघामध्ये. तर निश्चितच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. एकीकडे असेल करंदुलेचा संघ जो ह्या सीझनमध्ये या हंगामामध्ये अत्यंत इम्पॉर्म मध्ये खेळाडू आहे. बऱ्याच सामन्यामध्ये आपण त्याची बॅट तळपताना पाहिली. गतवर्षी मात्र असं करण थोडासा बॅकफुटला खेळत होता मात्र यावर्षी सीझनची सुरुवात त्याने धमाकादार केली आहे आणि मानेऱ्याच्या मैदानावरती मात्र अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता त्या स्पर्धेमध्ये. मात्र इथे सुद्धा अपेक्षा असेल त्याच्या लाडक्या चाहत्यांकडून. तर सन्माननीय किरणजी ठाणगे यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपण पुढे या आणि आमचे हरिभक्त परायण गणेश बुवा भोईर यांचे शुभ हस्ते त्यांना आम्ही सन्मानित करू. त्याचबरोबर दुसरे सत्कारमूर्ती असतील ते प्रभाकरजी भोईर हे सुद्धा मंचावरती आहेत सावऱ्याचे. त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही करणार आहोत व्यासपीठावरती. त्याचबरोबर पुढचा सन्मान करणार आहोत आम्ही वांगणी क्रिकेट समितीचे अध्यक्ष सन्माननीय मनोजजी कडव यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आम्ही करू. तर त्यांना विनंती आहे की आपण सुद्धा या आणि त्या सन्मानाचा स्वीकार करा. त्याचबरोबर पुढचा सन्मान असेल तो आमचे दत्तामामा बनोटे याच विभागात चांगली पंचांची कामगिरी करत असताना या हंगामामध्ये त्याचबरोबर माईकवरती सुद्धा ते छान बोलतात. तर एकंदरीत त्यांचा सुद्धा सन्मान या संयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. सामना सुरू होते तो दोन संघामध्ये. त्याचबरोबर वासुदेवजी टेंबे यांचा सुद्धा सन्मान आम्ही मंचावरती करतोय. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण पुढे या. सामना सुरू होतोय. खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात त्या मात्र 55 आणि 56 धाब्याचं लक्ष्य टार्गेट ठेवलं ते मात्र शिवाजी चौक या संघासमोर. तर सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस उर्फ टँगो. पहिलाच बॉल जागा बनवून खेळायचा होता मात्र पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग अपील केलं जातोय. तर जी समोर रिक्षा आहे ज मैदानाच्या समोर येताना जी रिक्षा आहे ती आपण काढा. रिक्षामध्ये कोणीतरी बसलेला आहे व्यक्ती. तर रिक्षा पुढे घ्या कारण कॅमेरामॅन आहे आमचा त्याला त्रास होतोय. फटका तर चांगला आहे आणि या बेलेला मात्र चेंडू जातोय सीमा पलीकडे. 1 बाउंस ओव्हर द लाईन 4 रन्स आणि पहिला चौकार. आहे ऑलराऊंडर भारी निश्चित लहाने बॅट
तर 56 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत आहे. 5 षटकामध्ये 11.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा प्रति षटकामध्ये ठेवायचा आहे, तो मात्र तेजस ठाकरे आणि कंपनीला. तर काय करेल तेजस ठाकरेची टीम पाहतोय आपण. छत्रपती शिवाजी महाराज चौक विपक्ष शेलू. पुन्हा एकदा फटका तर चांगला होता. या ठिकाणी स्ट्रॉंग अपील केलंय, पंचाने अपील उचलून धरलंय. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, ज्या विकेटची तलाश होती, आक्रमकता त्याचं वैशिष्ट्य होतं आणि तो फलंदाज बाद होतोय तो तेजस ठाकरे. बॅक टू द पॅव्हेलियन. गणेश संघ विजयी झाला मैदानाला, गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला, गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. हनुमंत टेंबे भाऊ बॅट्समन आहे अनुभवी संघाचा. तर पहिल्या बॉलवरती चौकाराला, पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवरती चौकाराला, तिसऱ्या बॉलवरती पायचीत पकडलं गेलंय. गोलंदाज पाहतोय आपण प्रशांत मसनेला. सामना विद्यमान पाहायला मिळतोय. शेलू विपक्ष छत्रपती शिवाजी चौक बदलापूर या दोन संघामध्ये अस्तित्वाची लढाई लढली जातोय. वन डाऊनचा फलंदाज नितेश आणि गीतेश हे दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतात. अतिशय चांगला वेगवान चेंडू फेकला आउटसाइड ऑफ स्टंपला. चेंडूची लाईन होती आणि सुरक्षित लाईन मी म्हणेन, कारण वेगवान चेंडू फेकला जातोय. गोलंदाजाला पाहतोय आपण प्रशांत मसनेला, जो पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय आपल्या संघाच्या वतीने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल का दुसऱ्या षटकामध्ये. तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणारे मुरलीधरजी राऊत हे आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. तर त्यांना विनंती आहे की आपण यापुढे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, कारण तेजस सारखा फलंदाज बाद झाला, त्यामुळे या संघावरती थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो या संघाच्या वतीने. चांगला असा खेळ पाहायला मिळेल. पुन्हा एकदा 56 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करायचा, तो मात्र या शिवाजी चौक सांभाळला आणि अशा वेळेला एक फलंदाज बाद झाल्यात. फटका ऑन साइडला खेळतोय, मिड विकेटला डीप वरून क्षेत्ररक्षक येतो, हलक्या हाताने चेंडूला उचलतोय, तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव आणि इथून एक धाबेने मात्र या षटकाची सांगता होते. अतिशय चांगलं षटक हाताळलंय प्रशांत मसनेने, ज्याच्या दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र 4 चेंडूची फेकी व्यवस्थितरित्या केली आणि फक्त 5च धाबा धापडकावरती एका फलंदाज गमावलाय तो छत्रपती शिवाजी चौक संघाने. तर चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, कारण प्रत्येकाला जो निर्धारित वेळ आहे तो वेळ दिला गेलाय. 5 षटकं फेकण्यासाठी 25 मिनिटं असतील, तर 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी. तर दुसरा गोलंदाज पाहावा लागेल. गोलंदाज निहालचा वापर केला जातोय या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. या दुसरं षटक पिटूचा आणि दुसऱ्या षटकात निहालचा वापर केला जाईल. मात्र गीतेश आणि नितेश हे दोन फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहणं सुद्धा उचित ठरेल, कारण गरज आहे ती मात्र त्यांना धाबांची. पहिल्या सत्रामध्ये 55 धाबा कुठल्या शेळू टीमने त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना चला शेलू संघ आपण वेळ करता मैदानामध्ये. योगेश दुसरं षटक
पहिला चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकफूट पॉइंटला येतोय चेंडू, मात्र वेगाने ही एक धाव एकवटली जातोय. अतिशय चांगला वेग होता चेंडूचा आणि वेगाबरोबर तेवढ्या मोठा फटका खेळाचा होता फलंदाजाला, मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते मैदानावरती. करण, लहाने किंवा समीर आपण मैदानामध्ये जा. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जातोय. करण, लहाने. तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जातोय. समीर राऊतला पाहतोय मैदानामध्ये आणि तिसरे पंच मात्र गोलंदाजाची शैली तपासली जाईल. काल सुद्धा एक वादग्रस्त निर्णय पाहायला मिळाला आपल्याला आणि मात्र गोलंदाजाची शैली बरोबर आहे की चुकीची हे मात्र तपासले जातील. आमचे धर्मेंद्र वर्मा सर आहेत. गोलंदाज पाहतोय शेलू संघाचा नियाला. फटका तर चांगला आहे, सरळ रेषेत केला जातोय. क्षेत्ररक्षक आले होते डीप वरून, मात्र झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय आणि एकच धाव मिळतोय. जीवनदान मिळालंय ते फलंदाज गीतेशला. एक धाव अंकित केली जातोय या धावपटका भरती. तर एके दुःखे दाबाने काही होणार नाहीये. जर सामना जिंकायचा असेल तर येथून मात्र फ्लॅटेस्ट स्ट्रोक हवाई सफर हे करावे लागतील. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय या डीप मिड विकेटला. दोन क्षेत्ररक्षक आल्यात. चेंडूची उचल केली आहे, थ्रो पर्यंत थ्रो पैकी आली आहे आणि दोन धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या जातात. 9 या धावसंख्येवरती पोहोचतोय तो संघ. तर तरी सुद्धा मी म्हणेन चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो आपल्याला इथून या शेळू संघाच्या बाजूने, ज्याने पहिल्या सत्रामध्ये 55 धाबा कुठल्या 56 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. फटका तर चांगला आहे, स्वीट साऊंड आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे आर पार ग्राउंड पार. पहिला षटकार. रक्षण मैदानाला राज लहाने, बॉलर भारी सूरज लहाने लागलाय धावायला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. तर मंचावरती सन्माननीय रवींद्रजी लोहरे हे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आमच्या संयोजन कमिटीच्या वतीने केला जाईल. तर त्यांना विनंती आहे की आपण पुढे या. तर षटकार आलाय. फलंदाज पाहतोय आपण नितेशच्या बॅटमधून पहिला षटकार. दमदार फटका होता, फटक्यामध्ये ताकद होती, क्षेत्ररक्षक होते, मात्र त्याच्या डोक्याच्या वरून तो चेंडू फ्लाय झाला, ओर झाला आणि मात्र या 6 धावा. पहिला षटकार आलाय. धावसंख्या धावपटकावरती 15 रन्स. 15 धावा. यावेळेस मात्र चेंडूची लाईन ठेवली जाते ती आउटसाइड अपस्टंपला. पहिला चेंडू जर पाहिला त्याच्या तुलनेने मात्र हा चेंडू थोडासा बाहेर काढला गेलाय. पहिला चेंडू मिडल स्टंपला होता, मात्र त्याच्यावरती षटकार आला आणि आता मात्र चेंडूची थोडीशी लाईन ही मात्र बदलली आहे या गोलंदाज नियालने. त्यामुळे येथे मात्र चेंडू गेलाय तो डॉट. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना बॅकफुटला जाऊन अतिशय चांगला फटका, मात्र तेवढंच चांगलं शानदार क्षेत्ररक्षण रजत होते आणि मात्र एकच धाव मिळते. इथून मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकामध्ये 56 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावपटकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. साऱ्या पोरांना गणेश भोईर स्पॉन्सर यो लागला बक्षिसा साऱ्यांना लावायला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला. कासगावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला.
वाजतय गावा गावाला डंका होतय बदलापूर शहराला कास गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला मैदानाला कास गावाचा श्री गणेश संघ विजयी झाला डीजे ज्या गावाची स्पर्धा भरवली गेली आहे त्या संघाचं शीर्षक गीत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर आवाज आपल्याला पाहायला मिळतोय कारण आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. दिवसामध्ये मात्र ही स्पर्धा जसजशी पुढे सरकली आहे तसतसा या स्पर्धेचा लुक आपल्याला पाहायला मिळतोय कारण फार चर्चेत ही स्पर्धा कारण डिसिप्लिन पाहायला मिळतोय. वेळेवरती सामने सुरू होतात, वेळेवरती संपतात आणि प्रत्येक संघाला मात्र इथे समान संधी मिळते ती खेळण्याची. तर 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक गोलंदाज रजत. पहिला चेंडू होता, एज लागली आहे, फलंदाज बाद अपील केलं जातंय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र रजतला मिळतंय एक महत्वपूर्ण यश. एकत्र येऊ नका. शेलू संघ धर्मेंद्रजी वर्मा आपण लक्ष केंद्रित करा वेळेवरती कारण प्रत्येक संघाला आपण 25 मिनिटं दिल्यात. योगेश लक्ष असू द्या त्यामुळे कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या कारण वेळेमध्ये खेळ सुरू करा. चांगला खेळ होईल मात्र जास्त वेळ घेतली तर सामन्याचा रिदम तुटतोय आणि आमचे प्रेक्षक वर्ग मात्र निश्चित त्यांचा हिरमोसलीपणा होतो. हा चेंडू एस्टनचा भेद घेतलाय, स्वीप करायचं होतं मात्र चेंडू पडल्यानंतर बेल्स उचलून जातोय आणि सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा धक्का दिला जातोय तो रजतच्या माध्यमातून. तर पहा बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय गोलंदाज रजतने आणि ही ऑज ऑन हॅट्रिक च्या उंबरठ्यावरती या गोलंदाजाला पाहतोय आपण. येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट संपादन केला तर निश्चितच या स्पर्धेतील 4था गोलंदाज ठरेल. पहिल्या दिवसामध्ये पाहिलं चिखलोली संघाच्या विशालला, प्रणितला, त्याच्यानंतर काल सुद्धा पाहिलं आपण ते कडाव संघाच्या गोलंदाजाला. हा मात्र चेंडू स्वीप करतोय, पाठीमागे निघून जातोय. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असताना दाखवत असताना फलंदाज हलक्या हाताने खेळलाय आणि चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेला चौकार. बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत. संधी होती गोलंदाजासमोर मात्र फलंदाजाने चतुराई दाखवली. संजय इनप नंबर 5 5व्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये. आता मात्र हो हो व्हॉट अ शॉट, सुपर सुपर डुपर सिक्सर. यस समीर
तर जा करण आणि समीर राऊत जा मैदानामध्ये थोडासा व्यत्यय निर्माण पाहायला मिळतो आपल्याला. सर छत्रपती शिवाजी चौक आपल्याला विनंती आपण कोणीही जाऊ नका. आमचे पंच त्या ठिकाणी गेल्यात, आयोजक आहेत, शहानिशा करतील, कोणावरही अन्याय होणार नाही आहे. तर सामना सुरू करा आपण प्लीज, कारण वेळ नाही आहे. कारण जर मॅच थांबवला तर आणखीन वेळ होईल. त्यामुळे जे उर्वरित संघ आहे त्यांना जास्त षटकं खेळता येणार नाही आहे. त्यामुळे आपण लगेच सामना सुरू करा. 2 फटके खेळला फलंदाज संजयला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर षटकार, फ्लिक ऑफ द रिग्स चा फटका खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून एक षटकार घेतला. पुन्हा एकदा पुढे आल्यात, हलकसं अपील केलं होतं. चेंडू सिली मिड ऑफला, गोलंदाज स्वतः पुढे सरकलेत आणि तोपर्यंत लेग बायज चा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव अंकित केली जातोय. धापडकावरती धाबा आल्यात त्या 27 धावा आल्यात. अद्याप ही गरज आहे ती 29 धावेची. तर तिसरं षटक रजतचा. हा चेंडू पटका तर चांगला आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक वेगाने होते और कॉन्फिडन्स पण पाहायला मिळाला आणि अशा वेळेला झेल सुटला. दुसरी धाव कंप्लीट केली जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये जाऊ द्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धाबा आल्या 5, दुसऱ्या षटकात धाबा आल्या 11 आणि तिसऱ्या षटकात धाबांचा मात्र ओघ राहिला तो 13. तर उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 27 धाब्याची गरज आहे आता, ती मात्र छत्रपती शिवाजी चौक संघाला. थांबा. तर येणारे 12 चेंडू आणि 27 धाबांची गरज आहे. आस्किंग रन रेट 13.50 पाहायला मिळतोय, जो सुरुवातीला मात्र कमी होता. विचार केला तर 56 धाबा करायच्या होत्या 5 षटकामध्ये. 11.20 आस्किंग रन रेट पाहिजे होता, तो मात्र आता वाढलाय. आणि आता अशा वेळेला या 2 फलंदाजांना एक रणनीती आखावी लागेल की या 27 धाबा कशा चेस केल्या जातील. तर दुसरीकडे शेलू संघ आहे जो हार मानायला तयार नाही आहे. त्यांनी विचार केला की या 56 धावांची आपल्याला सुरक्षा करायची आहे. त्यामुळे कोणावरती भारी पडेल ते येणाऱ्या 2 षटकामध्ये आपल्याला कळेल. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग केली जातोय की कशा प्रकारे रणनीती आखायची जेणेकरून मोठे पडके कसे खेळता येतील. तर दुसरीकडे शेलू संघ विचारविमर्श करत असेल की आपण कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवायचा की जो गोलंदाज विकेट टेकिंग गोलंदाजी करेल आणि धावा सुद्धा रोखू शकेल. तर अशा प्रकारे रणनीती होत असताना या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडासा वेळ मिळाला आहे ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये.
जो कमिटीचा निर्णय असेल तो आपल्याला एक्सेप्ट करावा लागेल, स्वीकारावा लागेल. कारण कमिटी स्ट्रॉंग आहे, कोणावरती अन्याय करणार नाही आहे. कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की क्रिकेट कसं खेळलं जातोय. आज मात्र या कासगाव संघ, श्री गणेश कासगाव संघाचं नाव आहे पंचकृषीत, त्यामुळे त्यांचा योग्य तो निर्णय या ठिकाणी दिला जाईल दोन्ही संघाला. हॅलो, तर चला सामना सुरू करा. येणारे 12 चेंडू आणि 27 धाबा. 12 चेंडू 27 धाब्याची गरज आहे. अशा वेळेला आपल्याला काय पाहायला मिळेल? गोलंदाज पाहतोय पण चौथं षटक प्रशांत गोरेगाव एंड कडून. चला शेलू संघ, आपण क्षेत्ररक्षण लावा, वेळ करू नका. कारण जेव्हा दुसरे सत्राचे सामने येतात, दुसरे फेरीतले, तेव्हा मात्र ते सामने कमी षटकाचे आपल्याला पाहायला मिळतात. तर 12-27 समीकरण पाहायला मिळतो आपल्याला. दोन फलंदाज मैदानामध्ये, संजय आणि गीतेश. पहिलाच बॉल उसळी घेणारा होता आणि पहिल्याच बॉल वरती धावची जी संधी होती, स्ट्रॉंग अपील केलं जातंय. मात्र पंच त्यापर्यंत येतील, शहानिशा केली जाईल की फलंदाजाने बॅट ग्राउंडिंग केली आहे की नाही. मात्र बॅट ग्राउंडिंग केलेली आहे, त्यामुळे एक धाव मिळेल ती छत्रपती शिवाजी चौक संघाला. आता मात्र 11 चेंडू 26 धाब्याची गरज आहे. निश्चितच 11 चेंडू 26 धावांची गरज. आज सुद्धा 11-26 समीकरण पाहिलं तर शहारे येतात अंगावरती. आपल्या मुंबईवरती आतंकवादी हल्ला झाला होता, तोच दिवस पाहतोय आपण, शहीद जवानांचा दिवस. 11-26 समीकरण पाहायला मिळतोय तर क्रिकेटमध्ये. पटका तर चांगला आहे. व्हॉट अ शॉट डीप मिड विकेटच्या वरून. दॅट इज अ कडक आणि 6 धावा. आहे चेंडू केव्हाही हरवला, फुटला, गहाळ झाला तरी सुद्धा आपल्याला चेंडू नवीन देण्यात येईल. त्यामुळे आपण इथं लगेच सामना सुरू करावा. समीकरण पाहायला मिळतोय ते 10 चेंडू 20 धाब्याची गरज. षटकाराला दुसरा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. गीतेशच्या बॅटमधून पहिला षटकार. मगाशी मात्र नितेशने षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करतो ऑन साइडला. 21 धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय. कोणती रिक्स उचलत नाही या संघ आणि तोपर्यंत आली आहे ती धावपळकावरती 1 धाव. आता मात्र 19 धावेची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा कशा केल्या जातील याच्यावरती विचार विमर्श केला जाईल. बॅकफुटला जाऊन कट करतो, हलक्या हाताने टॅप केलं गेलंय आणि तोपर्यंत सिंगल. पुन्हा एकदा आली आहे. षटकार आल्यानंतर मात्र मी म्हणेन या ठिकाणी अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे ती प्रशांतने, ज्याने अद्यापर्यंत 4 चेंडू हाताळलेत, 9 धावा खर्च केल्यात. आता मात्र 18 धाबा, 8 चेंडू 18 धाबा. समीकरण पहा कसं पाहायला मिळतं आपल्याला. 8 चेंडू 18 धाब्याचं समीकरण येऊन टेपलंय ते छत्रपती शिवाजी चौक संघासमोर. अगेन्स्ट त्यांचे शेळू संघ मैदानावरती गोलंदाजी करत असताना. चांगला फटका होता, गुड बॉलिंग, अतिशय चांगली सुरक्षित लाईन होती. फलंदाजाला बीट केलं जातंय
आणि आणखीन एक डॉट चेंडू फेकलाय. येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. जर का या चेंडूवरती चौकार षटकार आला तर मी म्हणेन छत्रपती शिवाजी चौक संघ आतमध्ये प्रवेश करेल. आणि जर काही चेंडू 1 या 2 धाबेचा फेकला तर पुन्हा एकदा या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल तो शेळू टीम. तर या दरम्यान स्वागत भोईर उल्हासनगरचे आहेत, त्यांचं आगमन झालं. त्याचबरोबर त्यांच्या समवेत जनार्दनजी भोईर साहेब हे सुद्धा आहेत. त्यांचं मी शब्द सुमनाने स्वागत करतोय आपण या मंचावरती. या ठिकाणी निश्चितच आउटसाइड स्टंपला षटकार आल्यानंतर मात्र पहा प्रशांतची गोलंदाजी किती परिपक्वता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली आहे. आणि आता मात्र गरज आहे ती येणारे 6 चेंडू 18 धाबेची गरज. या 18 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील छत्रपती शिवाजी चौक संघाला, कारण या स्पर्धेचा नियम आहे की धावसंख्या कंपल्सरी चेस. चला पास केल्याचं शेलू संघ पास केला. आपण कोणत्याही प्रकारचे जास्त वेळ करू नका, आपण ऑलरेडी जास्त वेळ घेतलाय. चला सामना सुरू करा प्लीज. आपण लय बेड घेतलाय, मात्र पुढच्या सामन्यात आपल्याला निश्चित या ठिकाणी वेळ दिला जाईल, कारण जास्त वेळ घेता रिदम तोडता सामन्याचा प्रेक्षकांचा सुद्धा मूड अप होतोय. कारण प्रत्येक सामने प्रत्येकाला 5-5 षटकांचे खेळायला मिळायला पाहिजे. दुसऱ्याच फेरीतील सामने 4 षटकांचे असतात, ते सुद्धा 4 षटकांचे सामने खेळायला मिळायला पाहिजेत. काल सुद्धा काही सामने 3 षटकांचे पाहायला मिळाले, कारण प्रत्येक संघ थोडासा उशीर केला गेलाय आणि एक सामना एक्स्ट्रा होता, त्यामुळे काल सुद्धा असं चित्र पाहायला मिळालं. मात्र आज ते तसं चित्र नको आपल्याला. पहिलाच बॉल या ठिकाणी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, डायरेक्ट हिट होत नाहीये आणि तोपर्यंत एकच धाव लेग बायच चा इशारा केला जातोय. 6 चेंडू 18 धाबा बनवायच्या होत्या, आता मात्र 5 चेंडू 17 धाबा. 5 चेंडू 17 धाबा. आता मात्र इथून मात्र बिग हिट येणं गरजेचं आहे ते या संघासाठी. त्यामुळे या धाबा कशा बनवल्या जातील हे पाहणं उचित ठरेल. 5 चेंडू 17 धाबा. पाच चेंडू 17 धाबेची गरज आहे ती मात्र या संघाला. राऊंड विकेट, फटका तर फसला, जास्त उंची लांबी कमी, झेल मिळेल का? हो गुड कॅच, अतिशय सुरक्षित झेल टिपलाय तर फलंदाजचा भावेशने आणि आणखीन एक धक्का लागतोय तो शिवाजी चौक संघाला. हॅलो, तर आता मात्र चेंडू चांगला पेगळा, आणखीन एक चांगला चेंडूची पैकी पाहायला मिळतो आपल्याला. आता बनवायचे आहेत ते धाबा 3 बॉल 17 आणि आता मात्र थोडंसं मागडा आपण पाहायला मिळतो आपल्याला. 3 बॉल 17 धाबांची गरज असताना मात्र संघाला सामना त्यांच्या आगोशमध्ये होता. चांगला चेंडू फेकला आहे, व्हॉट अ शॉट, स्विच हिट. आणि आज सुद्धा आठवण करून देतोय या फटक्याची केविन पीटरसन. डोळ्याला पट्टी बांधून मात्र असे फटके खेळत होता आणि तीच आठवण करून दिली फलंदाजने संजयने. षटकार.
सेवक आपण जी जागा दिली आहे त्या जागेवरती थांबा, कारण भरपूर चेंडू गेल्यात मैदानामध्ये. चेंडूची जरी किंमत पाहिली आपण तर 60 ते 65 रुपयाला चेंडू पडतोय. त्यामुळे असे जर एका सामन्यासाठी 5-5, 6 चेंडूंचा वापर केला तर निश्चितच आयोजकांसाठी ती मोठी डोकीदुखी असेल. आणि आता मात्र षटकाराची येथून गरज आहे. या वेळेला मात्र जागा बनवून खेळायचा होता. 3 चेंडूवरती 3 षटकार टोकायचे होते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, थोडासा आत्मविश्वास संजयचा वधारला होता. त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडू फेकलाय आणि सामन्याची जी हवा होती ती मात्र आता निघून जातोय. बनवायच्या त्या आता 1 बॉल 11 रन. तर 1 बॉल 11 रन कशा होतील, रिव्हर्स अटॅक करतोय आणि या ठिकाणी सामना जिंकतोय तो मात्र शेलो टीम.